श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात, सुखात आहात, असेच राहा. स्वामीचरणी ही प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. श्रावण महिना सुरू झाला आहे. सगळ्यांच्या अंगामध्ये नवीन उत्साह संचारला आहे. सण येत आहेत, व्रत येत आहेत. त्यात श्रावण व्रत आहे. या श्रावणामध्ये आपल्याला काय काय व्रत करायचे ते आपण बघूयात. व्रत म्हणजे व्रत वैकल्य. वैकल्यांचा अर्थ होतो विकलता, म्हणजेच बारीक होणे, स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं व्रत म्हणजे सोमवार. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. आपण श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतो. त्याच्यामध्ये आपण मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू ह्या प्रकारची शिवामूठ एकेका सोमवारी आपण एक ह्याप्रमाणे शिवाला वाहिली जाते. आता मंगळवारी आपल्याला काय पूजा करायची आहे? नवविवाहित ज्या स्त्रिया असतात त्यांनी श्रावणामध्ये दर मंगळवारी शिवमंगळा गौरीची पूजा करायची असते. बुधवारी बुधाची पूजा करायची, गुरुवारी बृहस्पती पूजा, शुक्रवारी जिवती देवीचे पूजन, पूर्णाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळायचं आहे, म्हणजे औक्षण करायचं आहे. आणि हळदी कुंकू करण्याची सुद्धा प्रथा आहे. शनिवारी आपल्याला ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचं पूजन करायचं आहे. रविवारी आपल्याला आदित्य पूजन करायचं आहे किंवा सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करण्याची पद्धत जी गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झाली आहे. श्रावण हा चातुर्मासामधील श्रेष्ठ महिना मानला जातो आणि म्हणूनच याला खूप महत्व आहे. कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना काय करतात? भोजन देतात. देवस्थानामध्ये सुद्धा ह्या महिन्यामध्ये कथा पुराणांचा कार्यक्रम असतो. दान धर्म करणे ही एक विशेष सेवा मानली जाते, म्हणून ह्या महिन्यामध्ये दान धर्म केले जातात. आता कावड नेणं म्हणजे काय? उत्तर भारतामध्ये विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक जे आहे शिवमंदिर, तिथे गंगेचे पाणी कावडीमधून वाहून शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा प्रचलित आहे. संपूर्ण श्रावणामध्ये दररोज महादेवाला अभिषेक करताना आपल्याला खालील सेवा करायची आहेत. म्हणजे शिवपिंडीवर शुद्ध पाण्याची सतत धारा लावायची आहे आणि खालील सेवा आपल्याला करायची आहेत. आता काय काय सेवा करायचे आहेत? श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र 1 वेळा, श्री सुक्तम 1 वेळा, श्री रामरक्षा स्तोत्र 1 वेळा, श्री शिवसंकल्प स्तोत्र 1 वेळा, श्री शिवकवच 1 वेळा, श्री शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा, श्री रुद्र 1 ते 11 नमक आणि 1 ते 11 चमक संपूर्ण 1 वेळा, श्री द्वादशाक्षर स्तोत्र 1 वेळा, श्री कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ जप कमीत कमी 108 वेळा करायचा आहे. शिवशांती मंत्र म्हणजे गुह्याती गुह्य गुप्तित्वम हा जो मंत्र आहे तो 1 वेळा करायचा आहे. 108 श्री शिवनामावली म्हणायची आहे आणि त्याबरोबर आपल्याला 108 बिल्वपत्र शिवपिंडीवर नाममंत्र म्हणून शेवटी नमः म्हणून अर्पण करायची आहेत. बिल्वपत्र जर नसतील तर आपल्याला 108 शुभ्र फुलं किंवा अखंड अक्षता शिवपिंडीला अर्पण करायची आहे. शिवशंकराची प्रार्थना म्हणजे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे 11 वेळा म्हणायचं आहे. ही जय जयकार प्रार्थना आहे. आणि शेवटी कर्पूरारती करायची आहे. आणि सर्वात शेवटी भगवान शिवाला संपूर्ण अभिषेक करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. पूजेमध्ये जाणता अजाणता कायेने वाचेने किंवा मनाने काही चूक झाली असेल या भावनेने आम्हाला क्षमा कर अशी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि नंतर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ही प्रार्थना म्हणायची आहे. जर वरील सेवेमध्ये आपल्याला काही करता नाही आलं तरी सुद्धा कमीत कमी भगवान शिवांना अतिप्रिय असं शिवमहिम्न स्तोत्र
किंवा श्री रुद्र सूक्ताचं पठण करून शिवांना प्रिय असलेलं शिवनामासह बिल्वार्पण अर्पण करायचं आहे. असं म्हणतात की कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका जर करायची असेल, तसंच आपल्या वास्तूमधील दोष, कलह ह्यांचा परिहार करण्यासाठी, तसंच सर्व विघ्न दूर होण्यासाठी, तसंच सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे, तर हे आपण केलेच पाहिजे. आता रुद्र अभिषेकाचं महत्व काय आहे? रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून झालेला आहे. ऋग्वेदामध्ये रुद्राचं एकूण 75 उल्लेख आहेत. ही देवता जी आहे ती शंकरात नंतर विकसित झाली आहे. रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदयती म्हणजेच रडविणारा या शब्दावरून आलेला आहे. या देवतेचे वेदपश्यामध्ये शंकर शिव यांच्याशी एकीकरण झालेलं आहे. ते खूप नंतरचं आहे. रुद्राचं मूल स्वरूप काय आहे? हे फार भीषण आणि हिंसक आहे. त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असंही आहे. म्हणजे रुद्र सूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरूप आहे, तसंच ज्वलस्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे. रुद्र हा नागर संस्कृतीचा आधीपासून सनातन धर्मामध्ये अस्तित्वात आहे. रुद्र सूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहिताचा भाग आहे. आपल्या समाजामध्ये रुद्र सूक्ताच्या पठणाची एकादशणी आणि लघु रुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तारित आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र आहेत. एकादशणीमध्ये रुद्र सूक्ताच्या 11 आवृत्त्या करण्याची पद्धत आहे आणि पुढील रूपामध्ये आवर्तनाची संख्या 11च्या पटीमध्ये वाढते. लघुरुद्र करताना 121 आवर्तन होणं गरजेचं असतं. म्हणून 11 पुरोहित असतात. 11 पुरोहित 11 वेळा पाठ करतात. म्हणून रुद्र सूक्तामध्ये रुद्राची 100 नावे आहेत. म्हणून या सूक्ताला शतरुद्रीय असं सुद्धा म्हटलं जातं. आता श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेमध्ये सुद्धा या लघुरुद्राचा पाठ करतात. रुद्र सूक्ताचे 2 भाग आहेत. 11 नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो या अर्थी नमः असं पद येतं. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते 11 रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो. 11 चमके म्हणजे ज्यात चमे हे शब्द आहेत, ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्र पठन करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराण काळामध्ये रूढ झालेली आहेत. त्यांचा व्याकरणाशी संबंध नाही. याशिवाय रुद्र सूक्ताचा भाग नसलेला ओम शांती 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 या शांती मंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणायचं आहे. घरात सर्वसाधारणपणे होम करतो आपण आणि या होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. 11 रुद्र असल्याने 11 या संख्येला खूप महत्व आहे. या सूक्ताचं पठण करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्यामध्ये एकादशनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र असे प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेमध्ये सुद्धा रुद्र म्हणतात. आता अभिषेक. अभिषेकाचा अर्थ काय आहे? अभिषेक म्हणजे स्नान करणे किंवा स्नान करविणे, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्धी होते, सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक आहेत. रुद्र एकादशनी अभिषेक म्हणजे रुद्र एकादशनी त्याला 11 आवर्तने असतात. लघुरुद्र अभिषेक म्हणजेच लघुरुद्र 121 आवर्तने. महारुद्र अभिषेक म्हणजेच महारुद्र 1331 आवर्तन. अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिना साजरा करायचा आहे आणि शंकर महादेवाची पूजा आणि उपासना करून आपल्याला इच्छित असं फळ मिळवायचं आहे. म्हणून या शंकराची उपासना करा आणि विविध जी व्रत आहेत ती करा. ही माहिती अनेकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल आणि हा श्रावण महिना त्यांना भावभक्ती पूर्णपणे साजरा करता येईल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.